प्रयत्न करणार तर आपण बघतोय ठाकरे सेनेच्या नेत्यांना बेळगाव सीमेवर रोखलेलं आहे। बेळगाव या ठिकाणी होत असलेल्या महामेळाव्यासाठी शिवसैनिक कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने रवाना झाले, मात्र त्यांना रोखण्यात आलेले आहे पोलीस आणि या सर्व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली, काहीसा राडा या ठिकाणी झालेला आहे। तर आपण बघतोय आता ठाकरेंच्या नेत्यांना या ठिकाणी रोखण्यात आलं असल्याचं आपण बघू शकतोय। तर यावेळेस महाराष्ट्र बेळगाव सीमेवरती झालेला हा राडा आपण या दृश्यामध्ये पाहतोय। यावेळेस पोलिसांनी या सर्व शिवसैनिकांना रोखलेलं आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्यासह विजय देवणे देखील या ठिकाणी आहेत। पोलिसांनी आता कर्नाटक हद्दीत न जाता त्यांना ताब्यात घ्यावं यासाठी आता ऍक्शन मोड आलेले आहेत आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने साहेब लोकशाहीचा खून हा झालेला आहे आणि होत राहिलेला आहे। कुठं आहे लोकशाही, कुठं आहे, कुठं संविधान आहे हे प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे। पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं काय चाललंय धक्काबुक्की कर्नाटक पोलीस पण करते, महाराष्ट्र पोलीस पण करते। हे कुणाच्या इशाऱ्यावर? केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चाललेलं आहे सगळे। हे मोडून काढा। आम्ही बोलायला नाही का? आमची भूमिका मांडायला नाही का? आम्ही देवणे साहेब आहेत आपल्या सोबत आहेत। देवणे साहेब, एक प्रकारची दडपशाही साहेब पोलीस ताब्यात दडपशाहीचा आम्ही धिक्कार करतोय। या पद्धतीने दडपशाहीमुळे मराठी माणसाचं खच्चीकरण होतंय आणि कर्नाटकच्या ह्या शासनाचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतोय। देवणे साहेब, दडपशाही चालू आहे। दडपशाही बेळगाव मध्ये जाणार गणवी गमेन आपण बघू शकता की पोलिसांना मोठ्या हा मराठी माणूस आणि कर्नाटक एक करू नये, हा एकी होऊ नये आणि कर्नाटक ह्या ठिकाणी कर्नाटकातल्या मराठी माणसाला त्रास द्यायचा, त्यांना दडपशाही करायची आणि महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून घ्यायचा नाही अशी भूमिका या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतली। माझा आव्हान आहे 288 आमदारांचे तुम्ही शपथ घ्या, ती संयुक्त महाराष्ट्र बिदर भारतीचा एक करा, महाराष्ट्रात समाविष्ट करा अशी भूमिका घ्या अशी माझी जाहीर मागणी आहे। पोलीस महाराष्ट्रातले सर्व त्या दबाव तंत्रामध्ये आहेत। या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कायद्याखाली, यांच्या दडपशाहीखाली महाराष्ट्रातले पोलीस या ठिकाणी विकल्या गेले आहेत, दडपशाहीत गेलेले आहेत आणि ते म्हणून आमच्यावर अन्याय करत आहेत। आमच्या महाराष्ट्रात आम्हाला ते आंदोलन करून देत नाहीत, आमच्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये देत आहेत। कर्नाटक पोलीस कर्नाटकाच्या बाउंड्री आपण या ठिकाणी बघू शकतो बेळगाव हद्दीत हे कार्यकर्ते यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त ठेवला होता आणि पोलिसांनी सर्व शिवसैनिकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बेळगावच्या हद्दीमध्ये जाऊ नये याचं नियोजन महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेनं पुकारलेले जे आंदोलन आहे हे दडपण्याचा प्रयत्न झाला आणि सर्वांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सावत, मी रणजित वासगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। तर एकंदरीत आपण बघितलं या ठिकाणची नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे। मोठ्या प्रमाणात राडा खरं तर या ठिकाणी झालेला आहे। ठाकरे सेनेच्या नेत्यांना अडवण्यात आलेला आहे।
बेळगाव सीमेवरती खरं तरी संपूर्ण घटना घडलेली आहे. पोलीस आणि या सर्व ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड सुद्धा झालेली आहे, बाचाबाची झालेली आहे. महाराष्ट्र बेळगाव सीमेवरती हा राडा झालाय. तर आपण पाहू शकतो यावेळेस नेमकं काय घडलेलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांना यावेळेस अडवण्यात आलेलं आहे आणि त्या दरम्यानची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी बेळगावमध्ये जाणाऱ्या शिवसैनिकांना रोखले आणि काही शिवसैनिकांना ताब्यात सुद्धा पोलिसांनी घेण्यास सुरुवात केलेली आहे. सीमा भागामध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती या क्षणाला मिळते. मात्र या दरम्यान या सर्व शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुद्धा अचानक सुरू केली आणि त्यानंतर संपूर्ण परिस्थिती खरं तर चिघळली असल्याचं देखील बघायला मिळालं. बेळगावमध्ये आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं अधिवेशन आहे आणि या महामेळाव्यासाठीच या ठिकाणी हे सर्व शिवसैनिक जे आहेत ते जात होते. मात्र त्या आधीच या सर्व शिवसैनिकांना अडवण्यात आलेलं आहे. त्या दरम्यानचीच आपण ही लाईव्ह दृश्य या क्षणाला पाहू शकतोय. नेमकं या ठिकाणी काय घडतंय हे सर्व काही आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बघतो.